तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी, सुबकते मणी, लख लख ते सुंदरी. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणारं जे मटेरियल आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल. तर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहिल्यांदा हा पिक्सा VPN आपण कनेक्ट करून घ्यायचा, इथं वरती क्लिक करून कनेक्ट करून घ्या. त्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर काय करायचं आहे, ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. तर पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो फोटो असेल तर इथून तुम्ही ॲड करू शकता. तर मी हा सिम्पली डेमोसाठी घेतो आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर इथं हे एडिटिंग लिहिलं आहे ते घालवून टाकायचं पहिल्यांदा. तर आणि एक्स्ट्रॅक्ट रेशो नावाचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून 9.6 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या फोटोवरती क्लिक करून फोटोला थोडा झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर या फोटोची जरा लेंथ पुढंपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी, इथं ओव्हरलेचा ऑप्शन दिसेल, ॲड ओव्हरले करायचं आहे. ॲड ओव्हरले केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे एक मी बिटमार्क व्हिडिओ दिले तिथून ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथं बीट दिसून जातील, 2 कुठे येते, 2 इथं फ्लॅश होते. तर इथं 2 कुठं आले बघायचं आपण, 2 इथं आहे तर इथं स्प्लिट करून टाकायचं. इथं फोटोला स्प्लिट करायचं, सॉरी एक मिनटं, फोटोला स्प्लिट करायचं. परत तिसरं इथे इथे फोटोला स्प्लिट करा. अशा प्रकारे सगळीकडे स्प्लिट करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, या फोटोची लेंथ इथं व्हिडिओपर्यंतच ठेवायची आहे. त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर एक्स्ट्रा कोण देतो, इफेक्ट्स कशा प्रकारे द्यायचे आहेत ते. तर इफेक्ट्स द्यायच्या अगोदर तुम्हाला अशा प्रकारे इमोजी दिलेले ते तिथून वरती ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ट्रान्झिशन बघूया आपण स्टार्टला. तर ट्रान्झिशनवरती क्लिक करतो मी. ट्रान्झिशनवरती क्लिक केल्याच्यानंतर प्रोमध्ये आल्याच्यानंतर फिल्म ब्लर हे ट्रान्झिशन याला द्यायचं आहे. अप्लाय टू ऑल इथं करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करून सगळीकडे अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर आपण ॲनिमेशन बघायचं आहे. ॲनिमेशन देण्यासाठी तुम्हाला तर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आउटमध्ये गेल्याच्यानंतर फ्लिप लेफ्ट हे ॲनिमेशन द्यायचं आहे आणि परत पुढच्या फोटोपाशी द्यायचं आहे. पुढच्या फोटोपाशी गेल्यानंतर ॲनिमेशनवर क्लिक करून आउटमध्ये गेल्याच्यानंतर क्रॉस क्लोज हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर झूम 1 हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोपाशी द्यायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनवर क्लिक करून आउटमध्ये गेल्यानंतर याला LC क्लब हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं आहे. त्यानंतर 2 फोटो सोडायचे आहेत. 2 फोटो सोडल्याच्या नंतर त्यानंतर पुढच्या फोटोपाशी गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला हे ॲनिमेशन दिसून जाईल. फ्लॅश हे ॲनिमेशन द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, फील राईट हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करून आउटमध्ये गेल्याच्यानंतर स्नॅपशॉट्स हे ॲनिमेशन याला द्यायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. परत पुढं जायचं आहे, पुढच्या फोटोपाशी सेम प्रोसेस, आउटमध्ये जायचं आहे, क्लब क्लोज हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोपाशी जायचं, ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करून तुम्हाला इथं स्क्रीन वेब हे ॲनिमेशन दिसून जाईल, त्याला देऊन टाकायचं. परत शेवटच्या फोटोपाशी जायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आउटमध्ये गेल्यानंतर ब्लॅक होल हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे ह्याची लेंथ मी इथपर्यंत ठेवतो. नंतर याला पण वाढवून घेतो अशा प्रकारे. त्यानंतर एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली इथं इफेक्ट्सवरती जायचं आहे. आता इफेक्ट्स देण्यासाठी कुठं जायचं आहे, इथं 2 आपण इमेज सोडले होते, इथं यायचं आहे. म्हणजे इथं 4 सेकंदापाशी 2 इमेज सोडले होते ना, तर तिथं आल्याच्या नंतर इथं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. इथं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर 3D स्क्रीन्स ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून इथे ॲडजस्टवर स्पीड ही जी 35 ठेवायचे. अशा प्रकारे 35 ठेवू शकता. 35 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून 2 फोटोवरती याची लेंथ ठेवायची.
त्यानंतर जरा पुढं जायचं. बरं पुढं गेल्यानंतर मागून 2 फोटो सोडून हा जो इफेक्ट ह्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर हे तुम्हाला इथं हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल. तर ह्याच्यावरती क्लिक करून हे जे व्हर्च्युअल ठेवायचे 47 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट झालेला आहे.